चला आज बनवायची मस्त बोंबलाची चटणी। त्यासाठी बघा 250 ग्रॅम बोंबील घेतलेले आहे, मस्त बारीक बोंबील आहे, जास्त जाड नाही घेतले। जाड याच्यामध्ये खूप थोडीशी हे असतात खायला पण असे बारीक घेतले ना तर चांगले असतात, घाण पण जास्त नाही राहत। फक्त त्याचे मागचं आणि पुढचं आपलं तोंड काढून घ्यायचं, स्वच्छ धुवून घ्यायचे। सुरुवातीला हे मी कापून घेतलेले, सुरुवातीला कापून घ्यायचे आपल्याला आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला ते चाळणीमध्ये थोडं पाणी आपल्याला त्याचं जाऊ द्यायचं। नंतर आपल्याला तळायची ती बोंबील आणि मस्त त्याची चटणी बनवायची, अशी खमंग कुरकुरीत चटणी, एकदम तोंडाला चव येणारी। आणि बघा सुरुवातीला मी बोंबील धुवून घेते, आपण गरम पाण्याने पण धुवू शकतो, पण मी सध्या गार पाण्याने धुतले। आणि बघा चांगले 2-4 पाण्याने धुवून घेतले, घाण जाते। आता मी कढई ठेवलेली गॅसवर, तेल टाकायचे आणि तेल गरम झाल्यानंतर मग आपल्याला मस्त बोंबील तळून घ्यायचे, मस्त कुरकुरीत। सुरुवातीला थोडा मोठा गॅस करायचा आणि नंतर कमी गॅसवर आपल्याला ते होऊ द्यायची बोंबील। 7-8 मिनटं लागतात थोडेसे कमी गॅसवर होण्यासाठी मस्त कुरकुरीत। आता बघा मस्त आपले बोंबील भाजून झालेले कमी गॅसवर, आणि आता ताटात काढून घ्यायचे, एकदम कुरकुरीत झालेले बोंबील। आणि आता भरपूर लसूण घेतलेला आहे बघा मी, त्याच कढईमध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे मस्त लसूण, त्याच्याने टेस्ट खूप छान येते चटणीला, आपल्या बोंबलाच्या चटणीला। मस्त थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे लसूण आणि नंतर मग काढून घ्यायचं आपल्याला। आपण याच्यासाठी फक्त आता वापरलेले आपण कोथिंबीर, लसूण, मीठ, लाल तिखट आणि बोंबील मस्त। तर बघा लसूण पण छान तळून झालेला आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे बघा, आणि बघा एकदम कुरकुरीत आपले बोंबील तळून झालेले आहे। आणि आता छोटा मी खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मस्त चटणी तयार करायची बोंबलाची। असे वाजून आवाज तर येणार नाही, असे मस्त आवाज येतो बोंबील तळल्यानंतर असा, कारण मस्त तळल्या गेलेले ते बोंबील। आणि खलबत्त्यामध्ये बघा बोंबील टाकून घेतलेले, सुरुवातीला मी लसूण आहे ना तो ठेचून घेतलेला आहे, सुरुवातीला लसूण ठेचून घेतलेला आहे, नंतर त्याच्यामध्ये मी 2दा करून बोंबील ते पण ठेचून घेतलेले मस्त। अशा प्रकारे करून बघा तुम्ही चटणी बोंबलाची, वेगवेगळ्या प्रकारे करता येते आपल्याला। आपण असं पाटावर वंट्यावर पण मस्त लाल तिखट, अख्ख्या मिरच्याच्या, पूर्वीचे लोक तर अख्ख्या मिरच्या मस्त वाटून पाट्यावर त्याच्यामध्ये मस्त भिजवलेले बोंबील ठेचून घ्यायचे, भाजून घ्यायचे सुरुवातीला बोंबील मस्त शेगडीवर, आणि नंतर मग ते मस्त पाण्यातून काढून मग ठेचून घ्यायचे, तशी पण करता येते आपल्याला। आणि आता बघा आपण बोंबलाची भाजी पण खूप छान लागते, कांदा टोमॅटोची चटणी ती तर
कांदा आणि टोमॅटो टाकून बोंबीलचे काप करायचे, मस्त तळून घ्यायचे. ती पण चटणी खूप छान लागते बोंबलाची. आणि ही तर एकदम मस्त, एकदम कुरकुरीत आपली चटणी होणार आहे आता ही बोंबलाची. आता सगळे बोंबील आपल्याला असेच त्याच्यामध्ये, छोटा खलबत्ता आहे आपला, त्याच्यात ठेचून घ्यायचे. आणि बघा आता लाल तिखट त्याच्यात टाकून घ्यायचं आपल्याला, मीठ टाकून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि परत थोडंसं ठेचून घ्यायचं आहे मस्त, कारण मस्त कुरकुरीत बोंबील आहे, पटकन ठेचले गेलेले. आता आपली चटणी झालेली बघा तयार. एका ताटात काढून घेतलेली मी चटणी. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे थोडंसं, आणि मस्त चटणी तळून घ्यायची आपल्याला बोंबलाची. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि बघा मस्त आता आपली चटणी पण तळून झालेली आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची, याच्याने तर अजून टेस्ट येते कोथिंबीरमुळे. आणि परत सगळं परतून घ्यायची आपल्याला चटणी. आणि मस्त एका ताटात सर्व करायची आपल्याला खाण्यासाठी. मस्त बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर खूप छान लागते. थोडीशी छान परतून घ्यायची. आणि बघा आता एका ताटात काढून घ्यायची आपल्याला. तयारी आपली मस्त खमंग कुरकुरीत